न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। महाराष्ट्र शासनाच्या शाळा प्रवेशोत्सव 2026 या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत दिनांक 15 जून रोजी पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध शाळांमध्ये पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी प्रत्यक्ष भेटी घेऊन विद्यार्थ्यांचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले। पहिल्याच दिवशी पोलिसांना आपल्यामध्ये पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि कुतूहल पाहायला मिळाले। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेत पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत पोलिसांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन करण्यात आले। या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शालेय शिक्षणाबाबत सकारात्मक आणि आनंदाचे वातावरण निर्माण करणे तसेच त्यांच्या मनातील पोलिसांबद्दलची भीती दूर करून मैत्रीपूर्ण नाते तयार करणे हा होता। याप्रसंगी उपस्थित पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी केवळ विद्यार्थ्यांचे स्वागतच केले नाही, तर त्यांना रोजच्या जीवनात अत्यंत उपयुक्त ठरणारी महत्त्वपूर्ण माहिती अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितली। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत किंवा संकटाच्या वेळी तात्काळ पोलिसांची मदत मिळविण्यासाठी डायल 112 या सुविधेचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन करण्यात आले। रस्त्यावरून चालताना, रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले। आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करताना कोणती खबरदारी घ्यावी, अनोळखी लिंक्स किंवा मेसेजेसला बळी पडू नये याबाबत शाळकरी मुलांना जागरूक करण्यात आले। देशाचा एक सुजाण नागरिक म्हणून लहानपणापासूनच कायद्याचे पालन करण्याची सवय कशी असावी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले। हे कार्यक्रम पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक पैठण महादेव गोमारे आणि पोलीस ठाणे पैठण येथील अधिकारी आणि अंमलदार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। न्यूज सुपर वनसाठी अनिस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।